नमस्कार, मी मधुरा हितगुज. आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करून उपचार पद्धतींविषयी अधिक माहिती जाणून घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत लठ्ठपणावर बेरियाट्रिक सर्जरी उत्तम उपाय. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर मनीष मोटवानी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर मोटवानी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर मोटवानी यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर मोटवानी हे गेल्या 20 वर्षांपासून बेरियाट्रिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत. आस्था बेरियाट्रिक्स 2001 मध्ये त्यांनी स्थापन केली आणि बेरियाट्रिक सर्जरीमध्ये डॉक्टर मोटवानी यांचं एक चांगलं नाव म्हणून ओळखलं जातं. तर ओबेसिटी अँड मेटाबॉलिक सर्जिकल सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच OSS तर्फे सेंटर ऑफ एक्सलन्स अवॉर्ड मिळवणाऱ्या मुंबईतील 2 आणि भारतातील 10 केंद्रांमध्ये आस्था बेरियाट्रिक्सचाही समावेश आहे. इंटरनॅशनल एक्सलन्स फेडरेशन मेंबरशिप या पुरस्कारानं डॉक्टर मोटवानी आणि त्यांच्या आस्था हेल्थ केअरला देखील गौरवण्यात आलंय. सर्वात प्रगत हेल्थ केअर टेक्नॉलॉजी आणि याचा अनुभव खरं तर आहे आणि त्याचबरोबर अनुभवी कर्मचारी देखील तिथे आहेत. चला तर आज आपण बेरियाट्रिक सर्जरीविषयी विस्तृत चर्चा करूया डॉक्टर मोटवानी यांच्याशी लगेचच. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर लठ्ठपणा ह्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. मात्र लठ्ठपणावरती खूप चांगल्या ट्रीटमेंट्सही उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक बेरियाट्रिक सर्जरी. याबद्दल चर्चा करण्यापूर्वी लठ्ठपणा समस्या नेमकी काय आहे, का वाढत चाललेली आहे? आणि आपण बघितलं तर ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक जण वर्क फ्रॉम होम होते, जिम बंद होत्या, त्यामुळे बाहेर जाणं कठीण होतं. हे सगळं असताना लठ्ठपणाच्या रुग्णांमध्ये देखील वाढ होत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनत चालली आहे, तर त्याविषयी तुमचं काय मत आहे? बघा, लठ्ठपणा एक आजार आहे आणि लठ्ठपणा 100 वेगळ्या आजारांचं मूल कारण आहे. कोणाला डायबिटीज, कोणाला ब्लड प्रेशर, कोणाला चालताना दम लागणं, इनफर्टिलिटी यानी वंध्यत्व. आता तर तुम्हाला भरपूर लोकांना माहीत नाही की लठ्ठपणामुळे कॅन्सर पण होऊ शकतो. खरं. तर जर इतके प्रकारचे आजार लठ्ठपणामुळे होऊ शकतात तर आपल्याला समजलं पाहिजे की लठ्ठपणा एक आजार आहे आणि रूट कॉज आहे भरपूर आजारांचा. तर त्यामुळे लठ्ठपणाचा जर सही टाईमवर सही इलाज केलं तर त्याचा नेहमी आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो. बरोबर आहे. खरं तर कुठलाही आजार उद्भवण्याचं कारण हे लठ्ठपणा आजकाल होऊ शकतं. कारण की लठ्ठपणामुळे आज आपण बघितलं तर हार्टवरती तर तुमच्या प्रेशर येतं, पण त्याचबरोबर मधुमेह देखील होतो आणि इतरही आजारांना आपण आमंत्रण द्यायला सुरुवात करतो. तर मग ह्या लठ्ठपणावरती नेमके काय उपचार करायचे त्याविषयी काय सांगाल? बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, लठ्ठपणा एक आजार आहे आणि जर एक आजार आहे तर आजाराला नेहमी ग्रेडिंग केली पाहिजे. आणि जर आपण ग्रेडिंग केली तर ग्रेडिंगप्रमाणेच आपण ट्रीटमेंट करू शकतो. जसं तुम्ही या स्लाईडमध्ये बघताय, जर लठ्ठपणाला आपल्याला ग्रेड करायचं तर ते ग्रेडिंग BMI प्रमाणे करतो आपण. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स, म्हणजे तुमचा हाईटप्रमाणे तुमचं वजन किती असलं पाहिजे त्याची कॅल्क्युलेशन. जर कोणाचा BMI 30 पेक्षा कमी आहे तर त्याला आम्ही नॉर्मल वेट किंवा ओव्हरवेट म्हणतो. पण जर तुमचा BMI 30 पेक्षा जास्त आहे तर तो लठ्ठ म्हटला जातो पेशंट. आणि जर एकदा आपल्या शरीरात लठ्ठपणा आला तर जसं लठ्ठपणा आलं तर लठ्ठपणाबरोबर भरपूर आजार येतात. जसं मी इकडे सांगितलं, कोणाला डायबिटीज, कोणाला कॅन्सर, हे सगळे आजार येऊ शकतात. तर जेव्हा आपलं स्थिती 30 BMI पेक्षा कमी आहे तेव्हा आपण डाएट, एक्सरसाइज, जिम, योगा भरपूर गोष्टी करू शकतो. पण एकदा आपला BMI 30 पेक्षा जास्त गेलं तर लठ्ठपणाचा दुर्बीण उपचार म्हणजे बेरियाट्रिक सर्जरी शिवाय आपल्याकडे कोणताही उपाय नसतो. आणि मग एकदा आपण बेरियाट्रिक सर्जरी केली तर आपल्याला लॉंग टर्म वेट लॉस होऊ शकतो. बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं की बेरियाट्रिक सर्जरीचा इतका फायदा होतो, मात्र ही बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे नेमकं काय आहे, ही कशा पद्धतीने केली जाते, ह्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायचं आणि अर्थातच आपल्या प्रेक्षकांनाही. बघा, बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे वेट लॉस सर्जरी, अशी सर्जरी ज्याच्यामध्ये आपण जास्त वजन कमी करू शकतो. तुम्ही परत या स्लाइडमध्ये बघू शकणार की जर एक माणूस लठ्ठ आहे तर त्याला आम्ही उघडून मोठं ऑपरेशन नाही करू शकतो कारण तो जखम बरा नाही होणार. त्यामुळे आपण दुर्बिणीने ऑपरेशन करतो. लहान लहान छेद करून आपण ऑपरेशन करू शकतो. आणि जर आपण लहान छेद करून ऑपरेशन करतो तर त्या सर्जरीजला लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणतात. तर आधी सुरुवातीला आम्ही जे सर्जरी करायचो त्याचं नाव होतं गॅस्ट्रिक बँड. पण ते गॅस्ट्रिक बँड आता ऑब्सोल्यूट झालंय, म्हणजे आता आपण करत नाही. पण आता गॅस्ट्रिक बायपास आणि स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी
हे दोन खूप कॉमन प्रोसिजर्स आहेत. गॅस्ट्रिक बायपास ही सर्जरी केली जाते त्या पेशंटसाठी ज्यांना वजन पण जास्त आहे आणि डायबिटीज पण आहे, तर त्याच्याने वजन कमी होणार आणि डायबिटीज मध्ये पण फरक पडतो. पण आता सगळ्यात कॉमनेस्ट सर्जरी जसं आता आपण बघू शकतो ही आहे स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी. स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी मध्ये आपण जठराला 2 भागेत सेपरेट करतो. हे सगळं दुर्बीनने लेझरने केलं जातं ऑपरेशन, आणि 2 भागेत सेपरेट केलं तर जो भाग जरुरी नाहीये ज्याच्यामुळे त्रास होतो त्या भागाला आपण शरीरातून काढून घेतो, आणि मग जितका जठर राहणार तो सफिशियंट असतो आपल्याला एनर्जी आणि भूक आपली पूर्ण करण्यासाठी. बरोबर. तर हे सर्जरी सगळे दुर्बीनने लेझरने केले जातात. त्याचा रिझल्ट खूपच चांगले असतात त्याचे. बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं की हे सगळ्या ज्या सर्जरीज आहेत त्या दुर्बिणीद्वारे केल्या जातात, कुठेही काटछाट करण्याची गरज नसते, आणि नक्कीच ह्याच्यानंतर जे वजन वाढलेलं आहे ते नक्कीच कमी व्हायला हळूहळू मदत होते. मात्र साधारणपणे ह्या लठ्ठपणामुळे आपण बघितलं तर विविध आजार होतात. त्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर हृदयावरती आपल्या प्रेशर यायला सुरुवात होते, श्वास घ्यायला अडचणी निर्माण होतात. हे प्रामुख्याने सुरुवातीला लठ्ठपणा वाढल्यामुळे होतं. तर ह्याबद्दल काय म्हणणं आहे? बघा, जर समजा माझा शरीराची ऍक्च्युअल वेट माझं असलं पाहिजे 70 किलो, पण माझं वजन आहे 140 किलो किंवा 100 किलो या 110 किलो, तर माझ्या हार्टला, हृदयाला 40 किलो जास्त शरीराला रक्त द्यायचं आहे, माझे लंग्सला 40 किलो जास्त शरीराला ऑक्सिजन द्यायचं आहे. तर हे करताना आपल्या शरीरावर जास्त स्ट्रेस असतो. तर हे फक्त नॉर्मल ऍक्टिव्हिटीज केले त्याच्यामध्येच इतका जास्त त्रास असतो शरीराला. तर जेव्हा हे चालायला फिरायला सुरू करतात ते खूप चॅलेंजिंग सिच्युएशन्स होऊन जातात. या चॅलेंजिंग सिच्युएशन्समध्ये हार्ट आणि लंग्स कोपअप नाही करू शकतात आणि त्यांना ब्रेथलेसनेस व्हायला सुरू होतो. आणि त्यामुळे आम्ही हे बेरियाट्रिक सर्जरी करतो. तुम्ही एकदा हे स्लाइडवर बघणार आम्ही सर्जरी कशी करतो. ही सर्जरी आपण दुर्बीनने करतो, लेझरने करतो. ज्या सर्जरीने आपण पोटावर फक्त 3 किंवा 4 असा लहान छेद बनवणार. या छेदमधून माझे लॅप्रोस्कोपीचे ट्रोकार आत जातात. या ट्रोकारमधून माझे लांब आणि बारीक इन्स्ट्रुमेंट जातात. मग एका होलमधून माझा टेलिस्कोप जातो. टेलिस्कोप कॅमेराला अटॅच होणार, कॅमेरा टीव्हीला अटॅच होणार. मी टीव्ही मध्ये बघून ऑपरेशन करणार. जसं टेलिस्कोप आत गेला तर आपल्याला जठर नजर येईल. लहान गोष्ट 10 गुणा जास्त मोठी दिसेल, म्हणजे ऑपरेशनची बारीकीत खूपच वाढून जाते. बरोबर. आता पेशंटचा हाईट प्रमाणे त्यांचं वजन किती असलं पाहिजे, त्या वजनासाठी किती जेवण गेलं पाहिजे, किती विटॅमिन गेले पाहिजे, किती प्रोटीन गेले पाहिजे, हे सगळं आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर या जठरेला 2 भागेत आपण सेपरेट करतो. तर हे सगळं स्टेपलरने केलं जातो. जेव्हा आपण हे सेपरेट करतो, इकडे तुम्ही बघणार जो लेफ्ट साईडचा भाग आहे तो भाग आहे जो तुमचा ऍक्च्युअल ओरिजिनल भाग आहे, त्याला आपण शरीरातच ठेवणार. जो राईट साईडचा आहे तो वाढलेला आहे, फुगलेला आहे, त्याला आपण त्याच लहान होलमधून काढून घेतो. जसा हा आपला जठर राहणार त्याच्यामध्ये तितकंच जेवण जाईल जितकी भूक आहे, ताकद पाहिजे, विटॅमिन पाहिजे. जसं आपल्या शरीरात कधी कमजोरी येणार नाही. ऑपरेशन असं आहे की आपण सकाळी ऑपरेशन केलं की संध्याकाळी पेशंट चालायला फिरायला सुरू करतो, दुसऱ्या दिवशी तर पेशंट घरी निघून जातो. अरे वा. आणि असंच एक पेशंट होते, त्यांना हृदयाचा आणि ब्रेथलेसनेसचा भरपूर आजार होता, आणि त्यांना आम्ही ऑपरेशन केलं. त्यांचा हार्ट फंक्शनिंग फक्त 15% होती, आणि ऑपरेशनचा 6 ते 7 महिन्यात 50 किलो कमी तर झाले, पण त्यांची हार्ट फंक्शनिंग 40-45% झाली. एकदा तुम्ही त्यांचाच तोंडी ऐका की त्यांना या ऑपरेशनने कसं फरक पडला. अगदी आपण ऐकूया सुनील तीर्थानी यांचं मनोगत. त्यांनी नेमकं काय म्हटलंय ऐकूयात. नमस्कार, मेरा नाम सुनील सन्मुखदास तीर्थानी है और मैं उल्लासनगर का रहवासी हूँ. 1 साल पहले मैं मोटापे से बहुत ज़्यादा परेशान था. फिर मुझे डॉक्टर मनीष मोटवानी मिले, उनसे मैंने कंसल्ट किया. 1 साल पहले मैंने बैरेट्रिक सर्जरी करा ली सर से. उस टाइम पे मेरा वजन 151 kg था, और अभी एट प्रेजेंट 2020 में फरवरी में मेरा वजन 80 kg है. मुझे दुनिया भर के प्रॉब्लम थे. मेरे हार्ट पंपिंग बहुत कम हो गई थी, 20% हो गई थी. अभी वो सब नॉर्मल चल रही है. पहले जो मैं काम नहीं कर पा रहा था अभी मैं वो कर पा रहा हूँ. अगर किसी को भी इसका मोटापे से जो परेशान है इससे छुटकारा पाना चाहते हैं तो वो सर से आके मिल सकते हैं. और अगर मेरे से भी कोई बात करना चाहे मेरे से भी बात कर सकते हैं. और मतलब ये है कि अगर मोटापा है तो सब बीमारियां हैं. अगर मोटापे से छुटकारा मिल गया तो सब बीमारी से छुटकारा मिल जाएगा. और थैंक यू डॉक्टर मनीष मोटवानी. थैंक यू सर. अगदी आत्ता आपण खरं तर यांचं मनोगत ऐकलं. त्यांनी यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट करून घेतली, बेरियाट्रिक सर्जरी करून घेतली, आणि त्याचा त्यांना किती फायदा झाला हे त्यांनी आत्ता सांगितलंच. मात्र लठ्ठपणामुळे किती खरं तर आपल्याला समस्यांना सामोरं जावं लागतं. उदाहरणार्थ आत्ता त्यांनी सांगितलं की त्यांना हृदयाचा त्रास व्हायला लागला, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, आणि त्यानंतर त्यांनी बेरियाट्रिक सर्जरीनंतर ते आता एकदम तंदुरुस्त आहेत. त्यांचं एकदम हेल्थ चांगली झालेली आहे. तुम्हाला देखील ही बेरियाट्रिक सर्जरी करून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. सर्वसामान्य व्यक्ती
व्यक्तींना जर काही या संदर्भातले काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधा. पण त्याचबरोबर एक तुम्हाला आठवण करून देते, कारण की ठाण्यातल्या मंत्रा हॉटेल ह्या ठिकाणी येत्या 5 डिसेंबरला सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बेरियाट्रिक सर्जरीबद्दल जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी खाली दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही नक्कीच संपर्क साधा, नोंदणी करून घ्या. सध्या कोरोनामुळे नोंदणी करूनच त्या ठिकाणी जा, कारण की शक्यतो गर्दी करायची नाहीये. त्यामुळे जनजागृती कार्यक्रम खरं तर डॉक्टर घेणार आहेत. तर डॉक्टर मोटवानी यांच्या खरं तर ते खूप छान पद्धतीने ह्या सगळ्याबद्दल माहिती देतच आहेत. मात्र इतरही काही तुम्हाला प्रश्न असतील आणि तुम्हाला ही सर्जरी करून घेण्याची गरज असेल तर डॉक्टर नक्कीच तुम्हाला सल्ला देतील. डॉक्टर, आत्ताच आपण खरं तर एका व्यक्तींचं मनोगत ऐकलं, एका पेशंटचं मनोगत ऐकलं. त्यांनी सांगितलं की मला खूप आता फरक पडलेला आहे, मात्र ह्या लठ्ठपणामुळे मधुमेह देखील होतो. मग जेव्हा आपण ही बेरियाट्रिक सर्जरी करतो तर मधुमेह देखील आपला कमी व्हायला लागतो, मधुमेह देखील पूर्णपणे बरा होतो? बघा, लठ्ठपणामुळे मधुमेह ही खूप कॉमन गोष्ट आहे. करीबन 70 ते 75% डायबेटिक लोकांमध्ये लठ्ठपणा असतो. तर त्याचं कारण हे की जेव्हा लठ्ठपणा आला तर आपल्या शरीरात जे इन्सुलिन प्रोड्यूस होते त्याची प्रोडक्शन पण कमी होऊन जाते आणि त्याच्या सेन्सिटिव्हिटी पण कमी होऊन जाते. लठ्ठपणा कमी झाला तर आपल्या इन्सुलिन प्रोडक्शन वाढणार आणि त्याचा असर पण चांगला होईल. आमच्याकडे असे थाउजंड्स अँड थाउजंड्स ऑफ पेशंट्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांचा 150 युनिट इन्सुलिन नंतर पण त्यांचा शुगर 300-400 राहायचा. आणि ऑपरेशनचा आता 6 महिने 8 महिने 1 वर्षानंतर आता ते इन्सुलिन तर बंद झालंय, गोळी एक अर्ध चालू असेल तर असेल, नाही तर ते पण नाही. तर याच्यामध्ये एक खूप मोठी सर्जरी आहे, मिनी गॅस्ट्रिक बायपास. ही खूप चांगली सर्जरी आहे. आम्ही ते करतो, ज्याच्यामध्ये वजन तर कमी होणार पण त्याच्याबरोबर आपल्या शरीरात मधुमेहाचा प्रकार पण कमी होऊन जातो. बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं की लठ्ठपणामुळे मधुमेह होतो आणि मधुमेह देखील आपला हा कमी व्हायला सुरुवात होते, त्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. मात्र आज लठ्ठपणामुळे एक महत्त्वाचा आजार होतो, तो म्हणजे गुडघेदुखीचा. कारण की आपलं पूर्ण वजन हे आपल्या दोन्ही गुडघ्यांवरती येतं आणि त्यामुळे गुडघेदुखीचा त्रास संभवतो आणि पुढे जाऊन आपल्याला नी रिप्लेसमेंट करण्याची देखील गरज भासू शकते. तर अशा वेळेस तुम्ही काय सल्ला द्याल? परत तोच कारण आहे की जर आपल्याला शरीराचं वजन 60 किलो असलं पाहिजे आणि 80 किंवा 90 किंवा 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे किंवा 150-200 किलो आहे तर आपल्या पायावर गुडघ्यांवर तितकं जास्त असर पडतो आणि ते असं घासले जातात. तर या पेशंट्समध्ये जेव्हा आम्ही दुर्बीण उपचार करतो आणि बेरियाट्रिक सर्जरी करतो, वजन तर कमी होणार पण गुडघ्यांवर प्रेशर सुद्धा कमी होणार. मी बोलल्यापेक्षा तुम्ही उषा फडतरे आमची पेशंट आहे त्यांचाच तोंडी ऐका की त्यांना याच्याने कसं फरक पडतो. अगदी अगदी. मी सोपान फडतरे, राहणार ठाणा खोपट. माझी मिसेस उषा फडतरे, तिला गेल्या अनेक वर्षापासून वजन वाढीचा त्रास होत होता. त्यासाठी मी अनेक उपचार करून देखील तिला कोणताही फरक पडत नव्हता आणि त्यासाठी मी अतिशय त्रस्त होतो. पण एके दिवशी DT चॅनलवर डॉक्टर मनीष मोटवानी यांच्या वजन वाढी संबंधित केलेली शस्त्रक्रिया प्रत्यक्षदर्शनी मला ती पाहण्यास मिळाली आणि सदरची शस्त्रक्रिया पाहत असताना मी माझ्या मिसेसला सुद्धा बोलावून तिला सांगितलं, बाबा हे असं असं शस्त्रक्रिया केली, तूही पहा. ती पाहिल्यानंतर सडनली माझी मिसेस सुद्धा शस्त्रक्रिया करण्यास तयार झाली. आस्था केअर सेंटरला गेलो आणि तिथे डॉक्टर मनीष मोटवानी यांना भेटलो आणि लगेचच ऑपरेशनचा निर्णय घेतला आम्ही. त्याच्यानंतर ऑपरेशन 8 दिवसानंतर ऑपरेशन झालं. त्याच्या अगोदर माझं 109 किलो वजन होतं. ऑपरेशन झाल्यानंतर आता 78 किलो वजन आहे माझं. 32 किलो वजन कमी झालं आहे. त्याच्यामुळे माझा पहिला जो त्रास होता ना पायांचा धाप लागायचा, तो पूर्णपणे बंद झाला आहे त्रास. आता पहिला मी 5 मिनिटं चालू शकत नव्हती, आता मी 2 तास चालते दिवसातून. धाप लागत नाही, दम लागत नाही अजिबात. आणि पहिल्या स्त्रीला झोप चांगली येते, रात्रीची झोप चांगली लागते. बाकीचा कुठला त्रास होत नाही. पायाचं दुखणं पूर्णपणे थांबलं आता. तेव्हा आता एकदम रिलॅक्स वाटतं, छान वाटतं. आता पहिल्यापेक्षा खूप छान वाटतं. थँक्यू डॉक्टर मनीष मोटवानी. तेव्हा तुम्हाला देखील अशा पद्धतीचा काही त्रास जाणवत असेल आणि तुमचं वजन जास्त असेल तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. तसंच येत्या 5 डिसेंबरला सकाळी 11 ते दुपारी 2 ह्या वाजेपर्यंत हॉटेल मंत्रा ठाणे इथे खरं तर एक जनजागृती अभियान डॉक्टरांनी ठेवलेलं आहे. बेरियाट्रिक सर्जरीबद्दल या संदर्भात ते माहिती देणारच आहेत. तुम्ही फोन करा आणि फोन करून नोंदणी करून घ्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच जाऊ शकता आणि ह्या सगळ्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता. कारण की लठ्ठपणा हा एक मोठा आजार आहे. जसं आता
आता डॉक्टरांनी सांगितलं तसं, आणि लठ्ठपणामुळे आज अनेक आजारांना अनेकांना सामोरं जावं लागतं. आत्ता आपण खरं तर ह्यांची प्रतिक्रिया ऐकली, पण असे अनेक खरं तर पेशंट तुम्ही तपासलेले आहेत, अनेकांवरती शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, अनेकांवरती वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स केलेल्या आहेत, त्याबद्दल काय सांगाल? बघा, लठ्ठपणामुळे फिजिकल आणि मेडिकल प्रॉब्लेम्स तर होतात, बट त्याच्यापेक्षा जास्त मानसिक त्रास भरपूर होतात. कोणाला डिप्रेशन, कॉन्फिडन्स कमी होऊन जाणं, हे सगळे आजार भरपूर होतात. आणि माझ्या मते तर हे सगळ्यात मोठा आजार आहे, दॅट इज मेंटल इलनेस. तर तुम्ही बघणार की जेव्हा आपल्याला हे पेशंट येतात तर किती वेळा तर ते रडत येतात आमच्या समोर की मला हे करायचं, मी करू शकत नाही, हे घालू शकत नाही. इकडे लोकांसमोर जातो तर सगळे लोक सल्ला देत राहतात, हे करत राहतात. तर अशा लोकांमध्ये जर आम्ही हे ऑपरेशन करून त्यांचं वजन कमी केलं तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, त्यांचं डिप्रेशन निघून जातो, त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि ते 100 गुणा जास्त काम करू शकतात. तुम्ही या स्लाइड्स मध्ये इकडे बघणार, मी फक्त तुम्हाला पेशंटचे फोटोग्राफ्स दाखवणार, त्याच्याने तुम्हाला कळेल की या पेशंट मध्ये तुम्हीच विचार करा, 110 पासून 75 kgs वर येणं. इकडे हे तेच सुनील तीर्थानी आहेत, ते 150 होते, 75 kgs झाले. इकडे ही पेशंट 120 किलो होती, ती 60 किलो झाली. त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांचा बॉडी इमेज, यांचा रहन सहन, यांचा बर्ताव, याचं सगळ्यांमध्ये त्यांचं काम करण्याची कॅपॅसिटीमध्ये किती फरक पडून जाणार हे तुम्ही बघू शकताय. तर हे सगळे जे आजार असतात लठ्ठपणाचे, ते सगळे आजार तर निघून जातात लठ्ठपणा गेला की, पण त्याच्याबरोबर जे कॉन्फिडन्स मिळतो ते 100 गुणा जास्त इम्पॉर्टंट असतं. अगदी. आता डॉक्टर तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा इथे सांगितला, कारण की लठ्ठपणामुळे आपल्याला विविध समस्यांना, आजारांना तर सामोरं जावं लागतंच, मात्र आत्मविश्वास आपला कुठेतरी कमी होऊ शकतो. तर अर्थात आपलं जर वजन नियंत्रणात असेल तर नक्कीच आपली तब्येतही चांगली राहते आणि आपला आत्मविश्वासही चांगला राहू शकतो. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर ही बेरियाट्रिक सर्जरी कितपत सुरक्षित आहे याबद्दलही जाणून घेऊया, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण बेरियाट्रिक सर्जरी बद्दल जाणून घेतो आणि आपल्या सोबत आहे डॉक्टर मोटवानी. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बेरियाट्रिक सर्जरी कशा पद्धतीने होते हे सांगितलं, मात्र बेरियाट्रिक सर्जरी ही कितपत सुरक्षित आहे हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तर त्याविषयी काय सांगाल? बघा, माझा एक मेसेज सगळ्यांना आहे की आधी तर तुम्हाला जर घाबरायचं तर लठ्ठपणाचा घाबरा. तुम्हाला भीती असली पाहिजे तर लठ्ठपणाची भीती असली पाहिजे. त्याचा इलाज जो आहे तो एक सायंटिफिक सोल्युशन आहे. बेरियाट्रिक सर्जरी एकदम सेफ ऑपरेशन आहे. आम्ही 12 वर्षाचा मुलगापासून 75 वर्षाच्या वयस्करला हे ऑपरेशन करतो. आता गेल्या 20 वर्षात आमच्याकडे एकही पेशंटला कधी काही त्रास झालेला नाही. आता ते त्रास नाही होण्याचं एक कारण हे आहे की आस्था हेल्थकेअर एक सेंटर ऑफ एक्सलन्स आहे. बेरियाट्रिक सर्जरी सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे हे असं हॉस्पिटलचा दिला जातो जिकडे सगळी गोष्टी कायद्याप्रमाणे होतात आणि त्यांना एक्सपर्टीज खूप जास्त आहे. ते हाय व्हॉल्यूम सेंटर्स असतात आणि त्यांच्याकडे इतकं स्टाफ आणि इतकी टेक्नॉलॉजी आहे की आपण कोणत्याही गोष्टीमध्ये कुठे कॉम्प्रोमाइज होत नाही. तर येस, तुमची गोष्ट बरोबर आहे की लठ्ठपणा एक खूपच प्रिसाइज ऑपरेशन आहे. तर कधी कधी लोकांच्या मनात भीती असते की हे याच्याने बरोबर होणार की नाही, माझ्या जीवाला धोका होणार की नाही. पण जर हे ऑपरेशन सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये केलं जातात, जसं तुम्ही या स्लाइड मध्ये बघताय, सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये केलं गेलं तर आपल्याला जीवाला धोका तर नाहीच सारखा असतो. आपल्या क्वालिटी ऑफ लाईफ खूप चांगली होऊन जाते आणि आपले कॉम्प्लिकेशन्स आणि रिस्कचे रेट्स एकदम नाहीच बरोबर असतात. बरोबर. डॉक्टर, आता आपण खरं तर हे जाणून घेतो की सुरक्षित आहेच ही सर्जरी, मात्र आता जे कोणी आता आपला कार्यक्रम बघतायत आणि त्यांना ही बेरियाट्रिक सर्जरी करण्याची खरोखरच गरज आहे, कारण की त्यांचं लठ्ठपणा आहे, वजन जास्त आहे मोठा, तर अशा वेळेस सर्वसामान्यांना ही सर्जरी परवडणारी नाही असा मनात त्यांच्या नक्कीच विचार येत असेल, तर तुम्ही याबद्दल काय सल्ला द्याल? आधी एक असा टाइम होता जेव्हा लोकांच्या मनात ही इतकी माहिती नाही होती की ही किती हेल्पफुल सर्जरी आहे. तेव्हा लोक घाबरायचे आणि खर्च करण्यासाठी 10 वेळा विचार करायचे. पण आमच्याकडे भाजीवाले, टेलर, रिक्षा ड्रायव्हर असे लोक पण ऑपरेशन करून गेलेले आहेत, ज्यांची पगार महिन्याचे 10-12 हजार असते. लोन घेऊन पण करतात लोक. पण आम्हाला माहिती आहे की असे भरपूर लोक आहेत ज्यांना याची आवश्यकता आहे पण ते करू शकत नाही. तर आम्ही त्यांच्यासाठी इंटरेस्ट फ्री लोन सिस्टम सुरू केलेलं आहे. असं जसं हे 5 तारखेला एक शिबिर आहे, असे आम्ही भरपूर शिबिर करत राहतो जिकडे सामान्य माणसांना बेनिफिट मिळतो. आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे की आता मेडिक्लेम सुरू झालेला आहे बेरियाट्रिक सर्जरीसाठी. ऑफकोर्स त्याचे थोडे कंडिशन्स आहेत. जर तुम्ही त्या गव्हर्नमेंटचे आणि इन्शुरन्स आणि IRDA चे कंडिशन्स पूर्ण केले तर आता मेजॉरिटी पेशंट्सला कॅशलेस किंवा रिइम्बर्समेंट मेडिक्लेम मिळू शकतो बेरियाट्रिक सर्जरीसाठी. आणि
हे इन्शुरन्स जास्त तर सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जिकडे त्यांना माहिती आहे की सगळे प्रोटोकॉल बरोबर फॉलो केले जातात तिकडे पास व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. तर आता मेडिक्लेम आहे, इंटरेस्ट फ्री लोन आहे आणि आमचे कॅम्प्स असतात. मला वाटतं याच्या नंतर तर कोणताही सामान्य माणूस हा ऑपरेशन 100% करू शकतो. अगदी. आता तुम्ही कॅम्पचा उल्लेख केलाय डॉक्टर, तर मला जाता आता हाच प्रश्न विचारायचा आहे. येत्या 5 डिसेंबरला तुम्ही हा कॅम्प आयोजित केलेला आहे ठाण्याच्या हॉटेल मंत्रामध्ये. तर हा कॅम्पचा मुख्य हेतू काय आहे आणि कशा पद्धतीने ह्याची नोंदणी करावी त्याबद्दल काय सांगाल? बघा, कॅम्प आम्ही करतो जसं आम्ही जास्त लोकांना, भरपूर लोकांना याची माहिती नसते की लठ्ठपणाचा पण इलाज होऊ शकतो. तर आम्ही हे कॅम्प करतो जसं भरपूर लोकांना याची माहिती मिळाली पाहिजे की लठ्ठपणा एक आजार आहे जे आपण पार करू शकतो. आणि डायबिटीज, ब्लड प्रेशर जे लठ्ठपणामुळे आले आहेत, हार्टचे प्रॉब्लेम, त्यांना पण आपण त्यांच्यावर विजय करू शकतो. आणि त्याच्यासाठी नोंदणी करण्यासाठी आम्ही ते नंबर्स दिलेले 8925 300 400 400 500 and 700 800. तुम्ही याचा एक फोटो काढून घ्या. तुम्ही इकडे फोन करा, रजिस्टर करा आणि त्या दिवशी या. कारण कोविडमुळे आम्ही असंच गर्दी अलाव करत नाही. बरोबर आहे. फक्त जे नोंदणी करून रजिस्टर करून येतात त्यांना अलाव आहे. रजिस्ट्रेशन फ्री आहे पण रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. इकडे आले की तुम्हाला सगळ्या गोष्टींवर माहिती पडणार आणि प्लस त्या दिवशी आपचे झी 24 तास सिद्धगुजचे जे ऑडियन्स आहेत त्यांना प्रेक्षक आहेत, आम्ही जर कन्सल्टेशन पण लागली तर त्या दिवशी आम्ही त्यांना फ्री कन्सल्टेशन करणार आहोत, जसं मॅक्सिमम लोक याचा फायदा घेऊ शकणार. अगदी डॉक्टर, खरं तर लठ्ठपणा हा एक आजार आहे आता जसं तुम्ही म्हणालात तसं. आणि आज आपण बघतोय की ह्या कोरोनाच्या काळामध्ये अनेक जण घरी होते, लॉकडाऊन होता आणि वर्क फ्रॉम होम होते, त्यामुळे लठ्ठपणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं देखील बघायला मिळालं होतं. मात्र लठ्ठपणाला घाबरून जाऊ नका. लठ्ठपणावरती खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत. बेरियाट्रिक सर्जरीने नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आणि या बेरियाट्रिक सर्जरीबद्दल अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर येत्या 5 डिसेंबरला ठाण्यातल्या हॉटेल मंत्रा इथे तुम्ही या. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत डॉक्टर मोटवानी ह्या सगळ्या संदर्भात तुम्हाला माहिती तर देणारच आहेत. मात्र येण्याआधी नोंदणी करा खाली दिलेल्या नंबरवरती आणि त्यानंतरच या. कारण की सध्या कोविडमध्ये आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन या बेरियाट्रिक सर्जरीबद्दल दिलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.